बाबाजी मठात म्हणत होते, अगदी अगदी तशीच वागतीयस तू. तुला माझ्या बोलण्याची काहीही किंमत नाही. तुझा अवघं विश्व म्हणजे तुझा तो विठुराया, बाकी सगळे शून्य. हरकत नाही. आता स्पष्ट शब्दात सांगतो सखू, आत्ताच्या आत्ता तुला मी किंवा तुझा तो विठ्ठल ह्यापैकी एकाची निवड करावी लागेल. सखू, अगं तुला कळत नाहीये का? तू आणि रमाई मध्ये अगं चात्यात ज्वारी भरडली जावी तसा मी भरडला जातोय. जे शक्य होतं ते सगळं केलं मी तुझ्यासाठी, सगळं केलं. पण आता काय तो निर्णय तू घे. हे बघ, मी घरी जातोय आणि घरी जाऊन रमाईच्या बाजूला त्या आडाच्या कट्ट्यावर उभा राहतो. कधीही संध्याकाळ होईल, सूर्य बुडाला की रमाई जाऊ दे. तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाहीये. इतकंच सांगतो सखू की जो निर्णय रमाई घेईल तोच नियम मलाही लागू होईल. नसेल कळलं ना? स्पष्ट शब्दात सांगतो, रमाईने जर आडात उडी मारली तर तिच्या पाठोपाठ मीही आडात उडी मारेन. मग तू आणि तुझा तो विठ्ठल काय ते तू बघतोयस ना, तरी काय करू रे? मठात जायलाच लागेल, पण आठ कशी मान्य करू? केली तर नंतर तुला तोंड तरी दाखवू शकेल की नाही माहिती नाही, पण मी तरी काय करू? अयो बाबाजी, एक कळलं नाही बघा. ती सकू खाना खुणा करून काय सांगत होती हो? म्हणजे एवढी बडबड 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 करणार हे कासव मुक कसं झालं हो? गावात सतत भजन कीर्तन आणि उचापता करणारी ही सकू मुकी कशी झाली हो? यो पाप. पाप नाही, शाप. झिंगरोबाचा कोप आणि झिंगरोबाचा शाप. झिंगरोबानच केलं तिला मुक्की. तिची नांगी मोडली नाही हो अजून. कशी गेली बघा तुमच्या समोरून चालत चालत म्हणतो मी. आता ही समोरून निघून गेली, आता ती कशी येणार हो परत म्हणतो मी, आणि कशी देणार हो संमती तुमच्या योजनेला म्हणतो मी. दामू शेठ, ही सकू आहे ना, ही एक हट्टी असेल तर आपण 7 हट्टी आहे. मग तिने किती बी जीवाचं रान केलं ना, तरी बी तिचं नाका असं मोठे दाबून धरलाय म्या की तिचा नाविलाज आहे. येणार ते आमच्या पायाशी लोळण घेत येणार म्हणजे येणार. बाबाजी सकूत येत आहेत. झाली खातर. आता हसतोय काय जाना, हले डुले न ग जा. कसं पाय आली ग तू इथं परत? नाक मुठीत धरून आली की नाही एकटीच? एकटीच कशी काय आली ग? कुकू कुठे आहे तुझं? कुकू कधीला ढकलून त्याला बी हिरीमध्ये?
तेव्हा हा सखूसाठी जीव घेणा पेच आहे. तिने तरी किती प्रकारचा ताण सहन करायचा. आधीच वाचा गेलेली आहे. आपलं बोलणं, आपल्या भावना सुद्धा बोलता येत नाहीये तिला. काय करेल होती तरी. अहो देवी, पण मी कुठली तक्रार केली का? तिची बाजू घेऊन मला समजावणं हे खरंच तुम्हाला गरजेचं वाटतं का? तिने तुम्हाला न निवडता तिच्या कुंकवाला निवडलं म्हणून तुम्ही. देवी, मी असं कधी करेन का की सखूने दिगूला अव्हेरून मला निवडावं? पत्नी धर्म म्हणून सखूने योग्य निर्णय घेतलाय, तेच तिचं कर्तव्य आहे. आणि देवी, तिची पहिली बांधिलकी तिच्या अर्धांगाशीच असणार ना. पण मग तुमच्या धर्माचं काय, तुमच्या कर्तव्याचं काय? नाही, भक्तांसाठी देव म्हणून तुमचा पण काही धर्म आहे की नाही? म्हणजे देवी, मी दुखावलो नाहीये हे समजताच लगेच माझ्यावर वार करायला लागलात तुम्ही. माझं सोडाव. तुम्ही ना आता उगीच विषय माझ्यावर लोटून उत्तर टाळू नका. हा, तुमच्या धर्माचं काय, तुमच्या कर्तव्याचं काय? देवी, मी सखूचा सखा आहे. मी काय केलं? नाही, फक्त म्हणताय की मी सखूचा सखा आहे म्हणून. हो, एवढीशी होती ती तेव्हापासूनच तिचे तुमच्याशी ऋणानुबंध आहेत. तिचं सगळं लहानपण तुळशीच्या माळा कर, तुम्हाला मोगऱ्याच्या गजऱ्याने सजव, रोज ताज्या लोण्याचा गोळा भरव, असे कोड पुरवण्यातच गेलं. ते राऊळ आणि तिथला तिचा सखा हेच तिचं सर्वस्व आहे. मग आता त्याच रावळात त्या भोंदू नागोजीच्या देवाची स्थापना तिला कशी सहन होईल? काय काय करेल काय ती? हो हो हो, थांबा थांबा. अहो, मला बोलू तर द्या. कधी कधी तुम्ही प्रश्नच असे विचारतात ना की त्या प्रश्नातच खरी उत्तर असतात. म्हणजे जाऊबाई अशा किती वेळ विहिरीवर उभ्या राहणार? चक्कर बिक्कर येऊन खरंच विहिरीत पडल्या तर? हळू बोल. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ होईल. महामाया पडेल आणि सुंटी वाचून अहो दिगू आला, पण सोबत सकू नाहीये. दिगू, काय झालं? अरे दिगू, एकटा झालास? सखू कुठे आहे? अरे काका, सखूचा कशाला विचारतोयस? माझी रमाई इथे आडाच्या कट्ट्यावर उभी आहे. बाबाजी येत आहेत की नाही हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. बाबाजींचं काय झालं? अरे दिगू,